राधा पण लाजतीये, पण ही चंद्र लाजायची नाही. नक्की बघा, शेवटपर्यंत नक्की बघा. हो खरंच. आणि कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला कार्यक्रम आवडतो की नाही. हो वाची कधी पण फोटो काय नमस्कार मित्रांनो, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आपण आत्ता संध्याकाळी तयार होऊन चाललेलो आहोत. तर आज खरं तर रेग्युलर कार्यक्रम चालू आहेत आणि त्यामुळे जागरण तर खूप आहेच. आणि आज म्हटलेलं जरा नमन बघायला जाऊया, कारण खूप दिवसापासून इच्छा होती म्हटलं. आणि आज कार्यक्रम आमचा नाही आहे आणि आज आम्ही नमन बघायला चाललो आहे. तर रत्नागिरीतील नंबर 1 असलेलं हे नमन आहे, लय भारी रिमिक्स नमन मंडळ. तर त्या नमन मंडळाचं आम्ही नमन बघायला चाललो आहे. तर आमचे पारधी माऊली तिथे त्यांचं ते नमन वाजवायला असतात, ढोलकी साथ त्यांना करत असतात. तर त्याच नमन त्यांचं बाहेर बाहेर खूप लांब लांब सुपाऱ्या असतात त्यांच्या नमनाच्या. आणि आज आहे ते म्हणजे काजुर्लीमध्ये, ते जवळ आहे, म्हणून आम्ही त्यांची गाडी घेऊन जाणार आहोत. म्हणून म्हटलेलं तर चला आज जाऊया, खूप दिवसांनी नमन बघूया, मस्त एक आनंद घेऊया. आणि आम्ही निघालो आहोत. आपले मित्रसुद्धा त्यामध्ये सापनाथ दादा वगैरे सगळे काम करतात त्यामध्ये. खूप लय भारी नमन आहे खरं तर, सुंदर असं नमन आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की बघा आणि जेवढं जेवढं शक्य होईल तेवढं या ब्लॉगमध्ये आजच्या दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी तुम्हाला. तर आता जाऊया. आणि आज माझा मित्र आहे माझ्यासोबत, आदेश नेहमीप्रमाणे असतोच, तर आज सुद्धा तो आहे. तर आम्ही आता निघालो आहोत. इथून आम्ही जाकादीमध्ये जाणार आहोत आणि तिथून पारधी माऊलींच्या गाडीने नमनाच्या ठिकाणी जाणार आहोत. तर मित्रांनो, संध्याकाळी गाडीवरून चाललोय आणि सूर्यास्त बघा, सूर्य बघा कसा दिसतोय, एकदम जबरदस्त लाल लाल. तर आता आम्ही समोसे घेऊन आलोय. भूक लागले आलेलं आहे, पण इथे कारखान्यामध्ये काम सुद्धा चालू आहे आणि आता निघालेलं आहे. आणि तर या सर्वांनी समोसे खायला तयार करतोय, खास वाजवण्यासाठी अत्यार तयार आहे. तर आलेला आता जाकादीमध्ये खाली मार्केटमध्ये दादासाठी आम्ही टिश्यू, हा, आणि अनिकेत दादासाठी मेकअप रिमोवर म्हणजे तो टिश्यू घेऊन यायचा आहे मेडिकलमधून, तो आणण्यासाठी चाललेलो आहे. टिश्यू आता घेतलेले आहेत आणि निघालेलं आहे. तर जाऊया पटापट. तर मित्रांनो, आम्ही आता पुन्हा जाकादीमध्ये चाललोय आणि आपल्या गाडीमध्ये कोण आहेत बघा, अनिकेत दादा धनावडे. नमस्कार. हा, तर त्याने आम्हाला टिश्यू आणायला सांगितलं नाही, आम्ही आणलेलं कुठेतरी वेगळाच आणलेला आहे. नाही, माझा मी जो ब्रँड वापरतो त्या ब्रँडचे नाही, चेंज करायला चालतोय. तर चेंज करणं आज आमचं परम भाग्य आहे की अनिकेत दादांसारखे मोठे कलाकार आमच्या गाडीमध्ये आहेत. क्या बात आहे. चाल्या रे. हा, तर जाऊया पुन्हा जाकादी चेंज करायचं आहे. ते बेबी टिश्यू आणलेले आहे आम्ही. बेबी नकोय, हा, पण ते काय जर मोठा तरी शक्य. मग याच्यामध्ये मला छोटा पॅक द्या ना, मोठा नका देऊ. 12 पीस वगैरे. ठीक आहे. तुम्ही आता पैशाचं कसं करणार इश्यू, म्हणजे चेंज करता किंवा दुसरं काही घ्यावं लागणार आहे? तर मित्रांनो, आता यांना बघून घ्या, नंतर बघा कसे दिसतील ते. खाली काढ मोबाईल, चेहरे दाखवत नाहीत ते. राधा पण लाजतीये, पण ही चंद्र लाजायची नाही. नक्की बघा, शेवटपर्यंत नक्की बघा. हो खरंच. आणि कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला कार्यक्रम आवडतो की नाही. हो. हा कुठे गेला? हे वरती बघा. 2 तासाने आत्ता आलेले आहेत. अरे काय सांगू तुला, गरीबाची गाथा. गरीबाची गाथा. दुपारी ऑर्डर मारून आलास गरीबाची गाथा. गरीबाची गाथा काय सांगू. अरे जाम धावतो. कुठे धावलास? जाम धावतो. एवढं खाऊ नको धावायला. निघालेलं आहे आम्ही आता मांजरे पाट्यावरून सापनाथ दादा घेऊन.
तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलोय काजोर्ली गावामध्ये आणि इथे जे मंदिर दिसतंय तिथे 3 दिवस उत्सव होता त्यांच्या गावचा. हे नवीन मंदिर बांधलंय, सुंदर मंदिर बांधलंय. इथे सुद्धा कार्यक्रम चालू होता. पुढे मिरवणूक चालू आहे, मिरवणूक साईंची मिरवणूक, साईंची पालखी. आमचे ढोकलीवाले सगळे बसलेले तिकडे, ढोकली मास्टर. थोड्याच वेळात नमनाला सुरुवात होईल. पब्लिक सुद्धा आलेलं आहे बऱ्यापैकी, खूप आहे पब्लिक. मित्रांनो आता नमनाला सुरुवात होते, पब्लिक सगळं आलेलं आहे.
पाठी फोटोशूट चाललंय. रुपयाला तयार झालाय. अजून अनेकदा हा छान दिसतोय. छान दिसतोय म्हटलं. छान दिसतोय. हा इकडे रुपयात आहे. रुपयाला लक्ष नाही आपलं. नाव कसं तुमचं? विनायक मांजरेकर. हा संस्कारच इकडचं ना. संस्कार आलाय तुमच्यासोबत काय? संस्कार मांजरेकर कोण काय स्वस्तिक मांजरेकर ना. वाची टायमिंग आहे का कधी पण फोटो काढायला? काय राहुलला नाही आला. उडवणार लागला बघा. सपनाचा मेकअप चालू आहे ते. वाकड्या गारटलेला आहे. सपनात आहे ओळखत भारी दिसत आहे. मोहन मुरलीवाला मी भुलवी जगाला या गोकुळाला नंदगरी नांदतो मी श्री नंदलाला गोकुळ्या रांगतो मी श्री नंदलाला. तुमच्यावर संपी होतो. चले आता पुढे जातो. हुंडराव ऑल द बेस्ट. खाल्लं होतं बघतोय. हा संकेत दनावडे. लय भारी. नाही चल मी पुढे बसतो तू ये. एंट्री झालेली आहे.
तुझा पोरगा बेकार आहे काय म्हणतोयस काय ती म्हातारी पण बेकार आहे पोरगा पण बेकार आणि तुझा म्हातारी पण कशी बेकार दिसते ती ती माझ्या तत्म्यातून बघते मला तिथं कुठलं डोलं नाही तर शाप अरे बाबा तिकडनं उठलेला दांडका घेऊन पाठीस लागले तुझ्याकडे हा मेळ का कावनातून आणलं वाटतं गावाने केलं होतंस अरे सांगतो का हा बेकार आहे मेरे खाते कुठं ठेवली आणि हा काय मेला कुठलं काढून आणलं आणि हा मेळ का आणला बापसा तुझ्या मेळ का आणला नाही बोलत काय तुझं गावठी मी काय म्हणतो आणि तिकडून येणार होतो नेहमी मग तिकडून खदलवत आलो असतो मग काय झालं ती म्हणजे म्हातारी परत माझ्याला बघती आहे परत बाबा याच्याकडे म्हातारी बघतोय म्हातारी बघते म्हणजे फुटलं तुझं शाप डोलं नाही तर टाकीन तो शाप आलवा करून त्या काय मस्करीत म्हणाले असतील बाबा एवढी छोटीशी मुंबई तेव्हा हा काय म्हणाला असेल संध्याकाळी मला पप्पा येऊ दे तुम्हाला मोठी मुंबई दाखव माझी कमाल नाही त्याची कमाल आहे बघ जरा आम्ही काय नाही बोलत तुला हा लावू का खालून अरे सांगतोय बालवाली पाच वेळा नापा त्याला फुटलं तुझं डोलं नाही अरे मेल्या मोठी मुंबई बाजूला मी पलटीच झाले तर मित्रांनो नमन होऊन सुद्धा आपले सबस्क्रायबर आपले फॉलोअर्स आपल्याला भेटण्यासाठी तिथे थांबले होते तर त्यांना भेटून मला खूप भारी वाटलं तर मित्रांनो तुम्हा सर्वांची साथ आणि तुमचे आशीर्वाद असेच माझ्या कायम पाठीशी राहू द्यात तर निघालेलं आम्ही आता तर आता घरी निघालो आणि विषय काय आहे धुकं इतकं आहे की पुढे अजिबात काहीच दिसत नाही अजिबात दिसत नाही पुढे बघा किती धुकं आहे मित्रांनो होऊ शकता सकाळचे 3:30 वाजलेत खरी आणि धुकंच धुकं अरे देवा काय रे काय समजतच नाही पुढे अजिबात काय समजत नाही तर मित्रांनो नमनावरून घरी आलेलो आहे आणि धुकं सुद्धा खूप होतं खरंच काय अक्षरशः पुढे गाडीच्या समोर काही दिसतच नव्हतं आम्हाला आणि तर मित्रांनो नमन तर एक नंबर आहे त्यांचा गण त्याचबरोबर गवळणींचे नाच वगैरे जबरदस्त त्याचसोबत पेंद्या सुदामांची वाकड्याची कॉमेंट्री सुद्धा एक नंबर आहे तर तुम्हाला या नमनाचा आस्वाद घ्यायचा असेल आणि हे नमन रत्नागिरीमध्ये नावाजलेलं नमन आहे मित्रांनो तर या नमनाचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांना नक्की सुपारी द्या आणि त्या नमनाचा आस्वाद घ्या तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये